Good morning, all of you. Today I am going to discuss cockroach. Cockroach scientific name is Periplaneta americana. आता नंतर आपण बघूया कॉकरोचचं क्लासिफिकेशन. The phylum of cockroach is Arthropoda. The basic character of Arthropoda is presence of jointed appendages. म्हणजे या कॉकरोचला आर्थ्रोपोडासमध्ये का ठेवलं आहे तर ज्या इन्सेक्टचे किंवा ॲनिमलचे लेग्स असे जॉईंटेड असतात त्याला जॉईंटेड अपेंडेजेस असं म्हणतात. क्लास इन्सेक्टा म्हणजे जे इन्सेक्ट शिल्डेड आहेत तर त्यांना इन्सेक्टामध्ये ठेवलं जातं. म्हणजे इन्सेक्टामध्येच का तर त्यांची बॉडी हेड, थोरॅक्स आणि ॲबडॉमेन या 3 पार्टमध्ये त्यांची बॉडी डिवाईड केलेली असते. त्यानंतर सब क्लास आहे टेरिगोटा. टेरिगोटा म्हणजे युजली विंग्स आर प्रेझेंट म्हणजे ज्यांना विंग्स असतात ज्या इन्सेक्टला त्यांना टेरिगोटामध्ये ठेवलं जातं. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन म्हणजे कॉकरोच कुठे कुठे सापडतात. कॉकरोच आर फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड वाईड एक्सेप्ट इन पोलार रिजन्स म्हणजे कॉकरोच जगामध्ये सगळीकडे सापडतात फक्त पोलार रिजन्स सोडून. आता पोलार रिजन्स म्हणजे कोणते? व्हॉट इज द मिनिंग ऑफ पोलार रिजन? पोलार रिजन्स म्हणजे जिथे बर्फ पडतो म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणजे असं एकदम लाईक लडाख, सियाचीन की जिथं -35 to -75पर्यंत असं टेम्परेचर असतं. तर अशा ठिकाणी हे कॉकरोच नाही सापडतात. बाकी सगळीकडे सापडतात. आणि इंडियामध्ये 2 स्पेसीज आहेत कॉमन. फर्स्ट आहे बाल्टा ओरिएंटालिस. इन दिस स्पेसीज द फिमेल इज विंगलेस आणि मेल हॅज शॉर्ट विंग्स. आणि बाल्टा ओरिएंटालिस जे इंडियामध्ये सापडतात कॉकरोच तर त्याची फिमेल आहे ती कशी असते विंगलेस म्हणजे तिला विंग्स नसतात. आणि मेल आहे ते मेल कसे असतात शॉर्ट विंग असतात मेलचे. अँड अनदर स्पेसीज द ओरिजिन इज मेक्सिको, अ कंट्री ऑफ ट्रॉपिकल अमेरिकामध्ये सापडते म्हणून त्याला काय नाव दिलं आहे दॅट स्पेसीज नेम्ड ॲज पेरिप्लॅनेटा अमेरिकाना असं त्याला नाव दिलं आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे हॅबिट अँड हॅबिटॅट्स म्हणजे ॲक्च्युअल कॉकरोच कुठे सापडतात. कॉकरोचेस आर फाउंड इन डॅम्प प्लेसेस वेअर ऑर्गेनिक फूड इज अवेलेबल म्हणजे जिथे ऑर्गेनिक फूड अवेलेबल आहे तिथे कॉकरोचेस हे सापडतात. आणि दीज कॉकरोचेस आर नॉक्टर्नल म्हणजे ते मोस्टली रात्रीचे त्यांचे अन्न शोधायला बाहेर पडतात. त्यामुळे किचनमध्ये वगैरे बघा असे रात्रीचेच कॉकरोच आपल्याला फिरताना दिसतात. ड्युरिंग द डे टाईम वाईल्ड स्पेसीज टेक शेल्टर अंडर स्टोन आणि दिवसा ते लपून बसतात. द डॉमेस्टिक स्पेसीज आर फाउंड इन किचन्स, गोडाऊन्स, स्टोर रूम्स, गटर, ड्रेनेज सिस्टीम अशा ठिकाणी कॉकरोचेस सापडतात. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे ती एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी. शेप अँड साईज द बॉडी इज इलॉंगेटेड, नॅरो, बायलॅटरल सिमेट्रिकल, समवॉट फ्लॅटन डॉर्सिमेंटली. आता आपण सगळ्यांनी कॉकरोच बघितले तर द बॉडी इज इलॉंगेटेड अशी इलॉंगेटेड असते, नॅरो असते, पॉइंटेड असते बॉडी कॉकरोचची. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे ते मधून कट केल्यानंतर त्याचे 2 पार्ट सेम डिवाईड होतात म्हणजे सेम कट करू शकतो त्याला बायलॅटरल सिमेट्री म्हणायचं. फ्लॅट अँड हॉर्सोवेंट्रली ते दोन्ही साईडने कसे असतात फ्लॅट असतात. त्यानंतर वी सी डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉकरोच इज स्टार्ट विथ माउथ अँड एंड विथ ॲनस अँड इट इज डिवायडेड इंटू 3 regions namely foregut, midgut and hindgut. The foregut and hindgut are lined by cuticle म्हणजे foregut आणि hindgut आहे तर त्यांच्या आत ते क्युटिकलमध्ये लाइनिंग असतं. हेन्स दिस पार्ट आस एक्टोडर्मल इन ओरिजिन. एक्टोडर्मल म्हणजे आउटसाईड ऑफ बॉडी. द मिडगट इज एंडोडर्म इन ओरिजिन. मिडगट म्हणजे एंडोडर्म म्हणजे आतून बॉडीच्या आतमध्ये असतात ते पार्ट्स. ओके तर फोरगटमध्ये कुठले पार्ट आहेत बघा. इट इज द एंटेरियर पार्ट ऑफ गट सुरुवातीचा पार्ट असतो फोरगट कॉकरोचच्या बॉडीमधला. इट इज डिव्हिजिबल इंटू प्रिओरल चेंबर, फॅरेंग्स, इसोफॅगस, क्रॉप अँड गिझार्ड अशामध्ये बघा त्या डायग्राममध्ये दिलेलं आहे. फॅरेंग्स, सलायव्हरी रिझर्वायर, सलायव्हरी ग्लँड, इसोफॅगस, क्रॉप, प्रोव्हेंट्रिक्युलर ऑफ गिझार्ड हे एवढे पार्ट त्याचे फोरगटमध्ये येतात. त्यानंतर फोरगट झाल्यानंतर मिडगटमध्ये काय येतं बघा. हिपॅटिक केसिया, मेसेंटेरॉन और मिडगट हे पार्ट त्याचे मिडगटमध्ये येतात. इट इज द फॉर्म ऑफ अ शॉर्ट अँड न्यॅरो ट्यूब. आता मिडगट कशी आहे अशी न्यॅरो ट्यूब आहे
आणि ती कशी आहे, शॉर्ट आहे. इट इज इंटरनली लाइंड बाय अ ग्लँड्युलर इपिथिलियम. त्याच्या आतमध्ये ग्लँड्युलर इपिथिलियमचं लाइनिंग असतं. इट इज द स्टमक ऑफ कॉकरोच. म्हणजे मिडगट म्हणजे काय, स्टमक ऑफ कॉकरोच. कॉकरोचचं काय आहे, स्टमक आहे, त्यालाच काय म्हणायचं, मिडगट. ओके. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेंट्रिक्युलस. म्हणजे मिडगट पण म्हणतात, ग्लँड्युलर इपिथिलियम लाइनिंग असतं, स्टमक पण म्हणतात त्याला, आणि व्हेंट्रिक्युलस पण म्हणतात. मच ऑफ डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन टेक्स प्लेस इन मिडगट. आणि ह्या मिडगटमध्ये मोस्ट ऑफ डायजेशन होतं. त्यांनी कॉकरोचने जे फूड खाल्ले तर त्याचं डायजेशन कुठं होतं, मिडगटमध्ये. इन द अँटेरियर एंड ऑफ द मिडगट ओपन 7 to 8. इट इज फिंगर लाईक स्ट्रक्चर. इट इज कॉल्ड हिपॅटिक केसिया. फिंगर लाईक स्ट्रक्चर जे आहे त्याला काय म्हणायचं, हिपॅटिक केसिया. आणि लास्ट पार्ट इज हिंडगट. आता हिंडगट कुठं स्टार्ट होतं, जिथं मिडगट संपतं तिथं. इट फॉलोज द मिडगट. द हिंडगट इज अ लॉंग, इट इज ऑल्सो कॉल्ड अ प्रोडोकॅसियम. इट्स anterior end gives of 60 to 70 very thin thread like yellow blind structure called Malpighian tubules. These are excretory in function. म्हणजे बघा, आता हा जो हिंडगट आहे तर तो काय कशामध्ये रोल प्ले करतो, एक्सक्रिशन, म्हणजे जे बॉडीमधून जे काय डायजेस्टिव्ह वेस्ट आहे तर ते बाहेर टाकायचं काम कोण करतं, हिंडगट करतं. हिंडगट इट कन्सिस्ट ऑफ इलम, कोलॉन अँड रेक्टम. आणि लास्ट वन इट इज ॲनस. ॲनस थ्रो फोर जे आहे डायजेस्टेड मटेरियल आहे ते बाहेर टाकलं जातं. ओके. त्यानंतर बॉडी स्ट्रक्चर ऑफ कॉकरोच. कॉकरोचच्या बॉडीमध्ये काय काय इन्क्लूड केलं जातं, लेग्स असतात, अँटिना, आईज, माउथ, सलायव्हरी ग्लँड्स, ब्रेन, heart, gastric and digestive system. Cockroach is an arthropod which has a tube within a tube type of body plan. It has a complete alimentary canal with mouth and anus. Cockroaches are placed under the Bladia order. ओके. अशा प्रकारे आपण कॉकरोचचे ॲलिमेंटरी कॅनल आहे ते कशामध्ये बघा डिवाइड होतं, फोरगट, मिडगट, हिंडगट. फोरगटमध्ये काय काय इन्क्लूड केले आहेत, विच पार्ट्स आर इन्क्लुडेड इन फोरगट, माउथ, pharynx, esophagus, crop and gizzard. Then midgut, secretory part and absorptive part. म्हणजे जे काही ॲब्सॉर्प्शन आहे ते मोस्टली कुठे गेलं जातं, मिडगटमध्ये. आणि हिंडगट इट एक्सक्रीट वेस्ट मटेरियल फ्रॉम द बॉडी लाईक इलम, कोलॉन अँड रेक्टम. अँड फॉर डायजेस्टिव्ह प्रोसेस digestive glands also help them. Their 3 glands secrete the body's liver digestion enzyme. These 3 are as follow: the salivary glands, inner lining of midgut, and hepatic cassia. The salivary glands are present in the thoracic cavity. These are flat and like a reservoir. Each gland consists of 2 lobes. The reservoir are storage area of the salivary gland and extended into duct and reach the hypopharynx through the pharynx. In this way, in short, we have discussed the what cockroach habitat, classification of cockroach and digestive system of cockroach, and which glands help in digestion. Okay, so thank you.